वरुड तालुक्यातून आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते. वगाड ते वाडेगाव मार्गावर युवकाचा खून करणाऱ्या त्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मित्रांनीच मित्राचा खून केल्याचा प्रकार आता या घटनेतून समोर आलाय. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या पथकाने घटना उघडकीस येताच 24 तासाच्या आत आरोपीला शोधून हैदराबाद येथून अटक केली असल्याने या कारवाईचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर. खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल. पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड. या घटनेत आधी 3 मित्र दारू पिले, नंतर सोबत जेवण केलं आणि आष्टीकडे जाताना 2 मित्रांनी एका मित्राचा खून केल्याचा हा थरारक प्रसंग ऐकून मात्र तुमच्या अंगावर शहारे येणार आहे. आता हा खून कसा झाला ते पाहूया. मंडळी, या सर्व घटनेची सुरुवात आष्टी तालुक्यातून होते. ज्याचा खून झाला तो मृतक राहुल तायडे हा युवक आष्टी तालुक्यातील रहिवासी होता. काही दिवसाआधी या घटनेतील आरोपी वरुड तालुक्यातील झटामजिरी येथील रहिवासी असणारे गौरव परतिती व गोपाल कुंबरे हे दोघे आष्टी तालुक्यात गेले असता तिथे राहुल तायडे याच्याशी या दोघांची मैत्री झाली. दिनांक 11 जुलैला मृतक राहुल तायडे याने घरी मित्रांसोबत फिरायला वरुडला जातो असे सांगितले व त्याचे 2 मित्र आरोपी गौरव व गोपाल याच्यासोबत त्याच्या दुचाकीने सायंकाळच्या सुमारास वरुडला यायला निघाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते तिघे वरुडला दारू पिले. नंतर हे तिघे आष्टीकडे जायला वरुड येथून निघाले असता मध्ये असणाऱ्या राजुरा बाजार येथे तिघांनी एका हॉटेलमध्ये दारूच्या नशेत जेवण केलं आणि त्यानंतर हे तिघे एका दुचाकीवर राजुरा बाजार येथून आष्टीकडे जायला निघाले. जात असताना या तिघांचा गाडीवर वाद झाला. एवढी मृतक राहुलने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. त्यानंतर या तिघांमध्ये मारामारी झाली. यांच्यात वाद वाढल्यानंतर 2 मित्रांनी वाडेगाव ते वगाड मार्गावर गाडी थांबून मृतक राहुलला लाताबुक्क्यांनी मारले असता राहुल रोडवर पडला. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी म्हणजेच गौरव आणि गोपालनी त्याचे पाय पकडून त्याला रोडच्या बाजूला असणाऱ्या नाल्यात टाकले व त्याला उबडे पाडून त्याचा चेहरा पाण्यात टाकून दोघांनाही लाता देऊन त्याला दाबले व त्याला मृत अवस्थेत तेथे टाकून त्याचा मोबाईल आणि दुचाकी घेऊन तेथून फरार झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी रवाना झालं. सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनेचा सखोल तपास करून आरोपी हैदराबादमध्ये असल्याची माहिती गोळा केली व तत्काळ हैदराबाद येथे जाऊन राहुल तायडेचा खून करणाऱ्या दोघांनाही अटक केली. पोलिसांनी दोघांनाही विचारपूस केली असता त्यांनी अशा प्रकारे राहुलला मारल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, मोर्शी उपविभागीय पोलीस संतोष खांडेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सागर हटवार, रवींद्र बावणे, बळवंत दाबणे, गजेंद्र ठाकरे, भूषण पेटे, पंकज फाटे, संजय प्रधान, सायबर पोलीस स्टेशन व बेनोडा पोलिसांनी केले आहे. तर या घटनेचा पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशन करीत आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा.